कधी एकनाथ शिंदे भाजपवर नाराज आहेत अशा बातम्या समोर येतात, तर कधी देवेंद्र फडणवीस आणि शिंदेंचं पटत नाही अशा चर्चा जोरदार रंगायला लागतात। मग हे सगळं सुरू असताना आपल्याला असं दिसतं की महायुतीमध्ये काहीतरी बिघाडलंय। पण हे जरी असलं तरी उद्धव ठाकरेंना त्यांच्या जवळचे कार्यकर्ते सोडून जाताना दिसत आहे। हे संपूर्ण महाराष्ट्र उघड्या डोळ्याने पाहतोय। मग कधी ठाकरे शिंदेंवर टीका करतात, तर कधी शिंदे ठाकरेंवर टीका करतात। दोघंही एकमेकांच्या विरोधात आपल्याला दिसतात। या सगळ्या हालचाली सुरू असतानाच राज ठाकरेंची देवेंद्र फडणवीस भेट घेतात। त्यामुळे राजकीय वर्तुळात दोघंही एकत्र होतील का अशा चर्चा रंगायला लागतात। पण जर गांभीर्याने विचार केला तर बिघाड फक्त महायुतीमध्येच नाही, तर महाविकास आघाडीमध्ये सुद्धा अंतर्गत वाद सुरू आहे, हे आपल्याला नाकारता येणार नाही। चला तर मग बघून घेऊया महाविकास आघाडीमध्ये नेमके काय वाद सुरू आहे, त्यांच्या अंतर्गत वादाचीच ही गोष्ट। नमस्कार, मी वैष्णवी आणि तुम्ही बघत आहात महाराष्ट्राचे राजकारण। ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याविषयी नाराजी व्यक्त केली। त्यानंतर महाविकास आघाडीत बिघाड होण्याचे संकेत स्पष्टपणे दिसत आहेत। शरद पवार गटाकडून संजय राऊत यांचा खरपूस समाचार घेण्यात आला। आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे हे एका महिन्यात तीन वेळा देवेंद्र फडणवीस यांना भेटतात, तेव्हा शरद पवार काही बोलतात का? अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेस गटाचे म्हणजेच काय तर शरद पवार गटाचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी संजय राऊत यांच्यावर जोरदार टीका केली। एकंदरीतच काय तर प्रशांत जगताप काय बोलले ते बघून घेऊ। दिल्लीत झालेल्या एका कार्यक्रमात राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा शरद पवार यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला। दिल्लीत होणाऱ्या कोणत्याही कार्यक्रमाला राज्याचे आणि देशाचे लोकनेते म्हणून शरद पवार यांना निमंत्रण असतं। शरद पवार नेहमी जात, धर्म, पक्ष न पाहता महाराष्ट्राच्या संस्कृतीचे जतन करण्याचं काम करतात। असं असताना संजय राऊत यांनी शरद पवार यांच्यावर केलेली टीका ही अत्यंत हास्यास्पद आहे, असं प्रशांत जगताप म्हणाले। मागचे 25 वर्ष संजय राऊत हे राज्यसभेवर खासदार असताना त्यांना राजकारणाची व्यापक दृष्टी नसेल, तर हा त्यांचा पोरखळपणा आहे। आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे हे एका महिन्यात तीन वेळेस देवेंद्र फडणवीस यांना भेटतात। बंद दाराआड चर्चा देखील होते। त्यावेळेस काँग्रेस किंवा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष आक्षेप किंवा शंका घेत नाही। पण संजय राऊत यांची टीका ही महाविकास आघाडीत मिठाचा खळा टाकणारी आहे। संजय राऊत, आपण 25 वर्ष दिल्लीमध्ये आहात, आपल्या दृष्टीमध्ये बदल करण्याची गरज आहे, अशीच काहीतरी जोरदार टीका प्रशांत जगताप यांनी केली। नंतर यावर संजय राऊत काय म्हणाले ते सुद्धा बघून घेऊ। राजकारणात कोणी कोणाचा शत्रू नसतो, पण ज्याने महाराष्ट्राची वाट लावली, ज्यांना आम्ही महाराष्ट्राचे शत्रू समजतो, त्यांच्यासोबत शरद पवार खुलेआम बसलेले आहेत। त्यांना अशा प्रकारे सन्मान आपल्या हातून देणं महाराष्ट्राच्या अस्मितेला आणि स्वाभिमानाला धक्का पोहोचण्यासारखं आहे, ही आमची भावना आहे। कदाचित शरद पवारांची भावना काहीतरी वेगळी असेल, पण महाराष्ट्राच्या जनतेला हे राजकारण पटलेलं नाही, असंच काहीतरी मत संजय राऊत यांनी व्यक्त केलं। अर्थातच काय तर या सगळ्या टीका केल्या होत्या महाविकास आघाडीतील नेत्यांनी एकमेकांवर। त्यामुळे महाविकास आघाडीतील अंतर्गत कलह आपल्या लक्षात येईल। कारण काही दिवसापूर्वी उद्धव ठाकरेंनी स्वबळावर स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लढवण्याचा निर्णय घेतला होता। यावर शरद पवारांनी काही नकारात्मक प्रतिक्रिया दिली नाही। ते म्हणाले, हा निर्णय जर उद्धव ठाकरेंनी घेतला तर त्यांचा निर्णय घेण्याचं त्यांना स्वातंत्र्य आहे। पण एकनाथ शिंदे यांनी मात्र उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली होती। ते म्हणाले होते की स्वबळावर लढण्यासाठी दम लागतो। बरं, इतकंच नाही तर उद्धव ठाकरेंचे अनेक दिग्गज कार्यकर्ते ठाकरेंना सोडून शिंदे गटामध्ये जाताना दिसत आहे। आता महाविकास आघाडीत जो काही अंतर्गत वाद सुरू आहे, त्याचा थेट परिणाम उद्धव ठाकरेंवर होताना दिसतोय, असंच मत राजकीय विश्लेषकांनी सुद्धा व्यक्त केलं। आता याबद्दल तुम्हाला नक्की काय वाटतं? शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये सुरू असलेला हा वाद उद्धव ठाकरेंच्या अंगलट येतोय का? आणि उद्धव ठाकरे खरोखरच एकटे पडत आहेत का? यावर एक नागरिक म्हणून तुम्ही काय विचार करता? तुमचा विचार आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी महाराष्ट्राचे राजकारण या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।